त्यांना मार्गदर्शन करत होता. पण शास्त्र सांगत आहे की ते म्हणत आहे की आमच्यासाठी एक राजा हवा. ती यासाठी म्हणत आहे की त्यांनी दुसऱ्या राष्ट्राकडे, दुसऱ्या देशाकडे, दुसऱ्या राज्याकडे, दुसऱ्या लोकांकडे पाहिलं की त्यांना एक राजा आहे आणि तो राजा त्यांना चालवत आहे, तो राजा त्यांचा न्याय करत आहे. अशा वेळेला त्यांनी त्या लोकांकडे पाहून शमूएलाला विनंती केली की आम्हाला देखील एक राजा हवंय जो आमचा न्याय करेल. देवाच्या प्रिय लेकरांनो, शास्त्र सांगतं की परमेश्वराने त्यांची ती गोष्ट मान्य केली. जर आपण 8वा अध्याय, पहिले शमूएलाचा 8वा अध्याय आणि 7वं वचन जर वाचलं तर तिथे आपल्याला पाहायला मिळतं की तेव्हा परमेश्वर शमूएलाला म्हणाला, लोक जे तुला सांगत आहे ते सगळे ऐक, कारण त्यात ते तुझा धिक्कार करत नाही, तर मी त्यांचा राजा नसावं म्हणून ते माझा धिक्कार करत आहे. त्यांनी देवाचा धिक्कार केला. देव स्वतः त्यांचा राजा होता. देव स्वतः म्हणत आहे की मी त्यांचा राजा होतो, पण तरीही त्यांनी त्या राजाचा धिक्कार केला. देवाची प्रीती त्यांच्यावर होती, देवाचे प्रेम त्या इस्रायली लोकांवर होतं. शास्त्र सांगतं की नेहमी ते देवाच्या विरुद्ध बंड ते पुकारत होते, नेहमी ते देवाच्या विरोधात जात होते, पण तरीही देवाने त्यांना जवळ केलं, तरी देवाने त्यांच्यावर कृपा केली, तरी देवाने त्यांच्यावर दया केली. इथे देखील देवाविरुद्ध ते बंड करत आहे. देव राजा असताना, देव स्वतः त्यांचा न्यायाधीश असताना तरीही ते म्हणत आहे की आमच्यासाठी राजा हवंय. देव त्यांची तीही इच्छा पूर्ण करतो. देवाच्या प्रिय लेकरांनो, मला तुम्हाला सांगायचं आहे या मॉर्निंग मध्ये, या सकाळमध्ये, की आपण जगाकडे पाहतो आणि जगासारखं बनण्याचा आपण प्रयत्न करतो. आपण जगाकडे पाहतो आणि मला हे हवंय, मला ते हवंय, मला या गोष्टी पाहिजे, मला त्या गोष्टी पाहिजे, आणि कुठेतरी देवाच्या आशीर्वादापासून आपण दूर जातो. देव स्वतः त्यांचा न्यायाधीश होता, देव स्वतः त्यांना चालवत होता. त्यांनी जगाकडे पाहिलं आणि राजा मानला. आपण जगाकडे पाहतो आणि देवाचा आशीर्वाद काय करत आहे, आज थांबवत आहे. म्हणून शास्त्र खूप चांगलं आपल्याला सांगत आहे, ज्यांनी त्याच्याकडे पाहिले ते प्रकाश पावले. देवाच्या प्रिय लेकरांना, आपण जर आज त्या परमेश्वराकडे पाहत आहोत, आज आपण जगाकडे पाहून जर दुर्लक्ष करत आहोत आणि आपली नजर फक्त त्या देवाकडे आहे, म्हणून तो म्हणतो की ज्यांनी त्याच्याकडे पाहिले ते प्रकाश पावले. आज जर तुम्ही आणि मी त्याच्याकडे पाहत आहोत तर नक्कीच आपण प्रकाश पावलेले लोक आहोत. आज आपल्याला जगाकडे पाहायचं नाही, आपला खरा प्रकाश देव आहे. म्हणून तो म्हणत आहे की मी जगाचा प्रकाश आहे, आणि तो जगाचा प्रकाश मिळवण्यासाठी तुम्हाला आणि मला एकच ध्येय देवाने दिलेलं आहे. पहिले थेसलोनिकराचं पुस्तक जर आपण वाचलं, 4था अध्याय 17 वचन आपल्याला सांगत आहे की सतत प्रार्थना करत राहा, निरंतर प्रार्थना करत राहा. 5वा अध्याय 17 वचन, निरंतर प्रार्थना करत राहा, निरंतर प्रार्थना. लुकाचं पुस्तक याचा 8वा अध्याय 18वा अध्याय वचन पहिलं जर आपण वाचलं तर तिथे आपल्याला पाहायला मिळत आहे की त्यांनी खचू नये म्हणून येशू म्हणत आहे की सतत निरंतर त्यांनी प्रार्थना करावं. आणि तिथे एक छोटासा दाखला देखील परमेश्वराने खूप चांगला तुम्हाला आणि मला सांगितलेला आहे. म्हणून आज या सकाळच्या समय मला तुम्हाला सांगायचं आहे, जगाकडे आपल्याला पाहायचं नाही, त्या जगाच्या प्रकाशाकडे, त्या परमेश्वराकडे, त्या देवाकडे आपल्याला पाहायचं आहे आणि आपल्याला पुढे चालायचं. आपण प्रार्थना करू परमेश्वराच्या समोर. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. पवित्र देव बापा, मी तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती, तुझी प्रशंसा, तुझी महिमा करतो. जिवंत देव बापा, तू चांगला आहे. आणि माझ्या परमेश्वर देव बापा, आज आम्हाला तुझ्या आशीर्वादाची गरज आहे. आणि परमेश्वर देवा, आम्हाला जर तुझे स्वर्गीय आशीर्वाद पाहिजे तर आम्हाला तुझ्याकडे पाहणं गरजेचं आहे, तुझ्या वचनाकडे लक्ष देणं गरजेचं आहे, प्रार्थना करण्याचं गरजेचं आहे. आम्ही जर जगाकडे पाहतो तर प्रभू, आम्ही तुझे आशीर्वाद मुकवतो परमेश्वर.
म्हणून आज या सुंदर वचनाद्वारे तू आम्हाला आशीर्वादित कर. तुझ्या समोर तुझ्या जवळ आम्हाला येण्यास तू सहायता कर. म्हणून याकोबाच्या पुस्तकामध्ये तू सांगत आहे की 4:8 मध्ये की देवाजवळ या. हो परमेश्वर दे बापा, आम्हाला तुझ्या जवळ येण्यास सहायता कर. आजचा दिवस तू आमच्यासाठी आशीर्वादाचा कर. ही प्रार्थना येशूच्या नावात करतो. आमेन. हो परमेश्वर दे बापा, आज आपल्याला सर्वांना विशेष आशीर्वादित करू.